हॅलो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. परत एकदा भरपूर दिवसांनी व्हिडिओ आहे तो मी अपलोड केला. हा जो व्हिडिओ आहे ना तो जान महिन्यातला आहे, पण मला आहे ना शूट मी करून ठेवते, पण मला एडिटिंग करायला टाईम नाही भेटत. कारण का एडिटिंगसाठी ना खूप सारा टाईम द्यावा लागतो, म्हणजे ऑलमोस्ट 1 तास 1.5 तास तरी लागतो. तो व्हिडिओ कट करा, कुठली क्लिप कुठे ॲड करा, म्हणजे ह्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात. त्याला व्हॉईस ओव्हर द्या, परत म्यूट करा, थोडं काय असेल ते एडिट करा. त्याच्यामुळे तो टाईम होऊनच जातो. मग ते शूट होऊन जातं आणि व्हिडिओज आहे ना असे भरपूर सारे असे व्हिडिओज माझे पेंडिंग आहेत की ते मला एडिट करून पोस्ट करायचे आहेत. पण शूट करून ठेवते आणि एडिट करायला कंटाळा येतं ना, मग ते स्टोरेज फुल होऊन जातं. मग पुढच्या दिवसाचे व्हिडिओज करता येत नाही. मग जे व्हिडिओ शूट केलेले आहेत ना ते डिलीट पण करता येत नाही. सो आता जसा जसा टाईम भेटतो तसं तसं मी एडिट वगैरे करायचा प्रयत्न करते. पिल्लूमुळे आहे ना खरं सांगते टाईम पण नाही भेटत, कारण का तिच्यामध्येच एवढा टाईम जातो ना. जसं मुलं मोठी होतात ना तसं त्यांना त्यांच्यासोबत खेळावं लागतं आपल्याला, म्हणजे ते सांगतात तसं करावं लागतं. आणि आता सध्या झोप पण खूप कमी झालं आहे, त्याच्यामुळे स्पेसिफिक असं मला टाईम पण काढता येत नाही. आणि जेव्हा ती झोपते ना मग असं होतं की मला माझं मी टाईम हवे, त्याच्यामुळे मग मी माझा काहीतरी टाईमपास वगैरे करत बसते. ती झोपते तेव्हा मग ते एडिटिंग माझं राहतं बाजूला. सो आता टाईम होता, सो म्हटलं चला व्हिडिओ एडिट करायला मला लिटरली हा व्हिडिओ एडिट करायला मला लिटरली 3 दिवस लागले आणि व्हॉईस ओव्हर द्यायला आता मला 1 दिवस. आणि आता तो कधी पोस्ट करेल माहीत नाही मला. सो चला असं होतच राहणार आहे. मला जवळा खायची खूप इच्छा होती, पण मला तो फ्राय वगैरे कांदा टोमॅटो टाकून मसाले टाकून तेलात करण्यासाठी खूप कंटाळा आलेला. सो मी असं काहीतरी छोटंसं केलं आणि जेवायला बसली. दादू आलेला, सो पटकन आम्ही जेवून घेतलं. आणि पिल्लूला बघा एकाच साईडला मच्छर सगळ्या चावल्यात, म्हणजे उजव्या साईडला ना सगळ्या ठिकाणी तिला उजव्या साईडलाच मच्छर चावलं. आणि ती चावली नेमकी डोळ्यावरती चावली आणि सारखा डोळ्यानं ती चोळत होती. आणि त्याच्यामुळे ती सुजलेला पण होता चावल्यामुळे, आणि मग ती अजून चोळत होती त्याच्यामुळे पण सुजलेला. सो तिचं ऑलरेडी भरवून वगैरे झालेलं आणि ती असं खेळत होती स्लायडिंगवरती. सध्या स्लाईड वगैरे हे असंच चालू असतं. खाली घेऊन गेले की थोडा वेळ खेळते, असं काही जास्त खेळत नाही ती. सो आता तिचं खेळणं वगैरे चालू आहे. दर टाईमला म्हणते व्हिडिओ आहे ते डेली शूट करून पोस्ट करेल. आधी जमायचं मला, कारण का आधी तिची झोप जास्त होती, खेळणं कमी होतं, ॲक्टिव्हिटी कमी होती, त्याच्यामुळे ते सगळं पॉसिबल होतं. आणि घरी जर कोण असतं ना हेल्पिंगला, म्हणजे आता समजा पिल्लूला मी बघते आणि व्हिडिओ शूट करते तर ठीक आहे, बाकीची पण सगळी कामं करावी लागतात घरची. त्याच्यामुळे मग ते पॉसिबल नाही होत की एडिट करून पटकन शूट करायला इझी आहे, पण एडिट करायला खूप प्रोसेस खूप लांब आहे. आणि शूट करायला इझी आपल्याला वाटतं, पण तेवढं पण असं इझी नाही आहे. कारण का जिथे 10 मिनटं लागतात ना तिथे प्रत्येक कामाला व्हिडिओ करायला गेलं की 20 मिनटं लागतात. कारण का तो अँगल सेट करा, तो फोन आणा, ट्रायपॉड सेट करा, या गोष्टीमध्ये खूप सारा वेळ जातो. सो जेवून झाल्यानंतर काहीतरी पिल्लूचं असंच चालू असतं, थोडी मस्ती मजाक वगैरे, स्लायडिंगमध्ये खेळा, हे करा ते करा. तिला मी दर टाईमला म्हणते की समरा कॅमेराजवळ, म्हणजे जर मी फोन असा पकडला तिला मी बोलते हाय हॅलो बोल. विदाऊट कॅमेरा असं बोलेल हाय फ्रेंड्स, हॅलो हाव आर यू, असं सगळं बोलेल. पण जसा मी कॅमेरा हातात धरला की तिचं नाटक आहे ते सुरू होतं आणि प्रत्येक वेळेला तिचं तेच चालू होतं. असं काही ना काहीतरी तिचं खेळ चालू होते. नंतर तिचं चालू होतं की बुकवर काही ना काहीतरी ते काढायचं. आता सध्या ती सीपर्यंत ती राईट करते, म्हणजे लिहिते. आणि त्याचं चित्र पण काढते, जसं की कॅट, ॲपल, बॉल हे पण काढते ती. तुम्हाला दाखवेलच मी आता, ते शूट करेल तसं तसं मी तुम्हाला दाखवेल ती काय काय करते ते. सो ह्या वेळेला तिला नर्सरीमध्ये टाकायचे. आता ते ॲडमिशन प्रोसेस आम्ही आता लवकरच करू. आणि एप्रिलला चालू होते स्कूल आणि मेमध्ये सुट्टी असते आणि परत जूनला आहे स्कूल चालू होते. सो मध्ये काही शूट करत बसले ना, आता संध्याकाळी डिरेक्टली शूट करायला घेतलं. दीपक आणि जे दादू आलेला त्यांचं जेवण ऑलरेडी तयार होतं आणि पिल्लूला काय करायचं मला हा मोठा प्रश्न पडलेला. सो तिच्यासाठी मी पराठे केले आणि डिरेक्टली मग नेक्स्ट डे आहे ते शूट करायला घेतलं. त्या दिवशी मला काही एवढं असं शूट करायला जमलं नाही, कारण का तिला पराठा वगैरे भरवला आणि मग पटकन सगळी कामं वगैरे आवरून घेतली आणि मग नंतर बसलो. बिग बॉस सध्या चालू आहे, सो बिग बॉस लागायच्या आधी मला सगळी कामं आवरावी लागतात. म्हणजे मोस्टली करून आम्ही 9-10 वाजताच बघतो, मग त्याच्यामुळे पटकन कामं आवरून घेतली आणि मग नंतर काही शूट करायला नाही जमलं. तेच ॲज इट इज की पिल्लूमुळे ते एवढ्याशा गोष्टी आहेत ना, शूट करायला, कॅमेरा हातात घ्यायला, ट्रायपॉड लावायला. ट्रायपॉड लावला ना बाजूला की खूप पिल्लू तो ट्रायपॉड ओढणार, फोन लावला की मग ती भीती वाटते की ट्रायपॉड पाडेल आणि फोन पडून जाईल, असं काहीतरी चालू असतं. त्याच्यामुळे मग ते थोडंसं अवॉइड करायचा प्रयत्न करते. संध्याकाळचा टायमिंग होता, सो तिला चिप्स आहेत ते तळून दिले आणि मी इथे लसूण सोलायला बसले, कारण का अद्रक लसूणची पेस्ट करायची होती. काही गोष्टी आहेत ना, असं अद्रक लसूणची पेस्ट, वाटण,
अशा ज्या डेली आपल्याला वस्तू लागतात म्हणजे जेवण करण्यासाठी, त्या रेडी असल्याने की जेवण आहे ना पटकन होऊन जातं. नाही तर ते करेपर्यंत एवढा टाईम निघून जातो ना, कारण का संध्याकाळी कसं होतं, पिल्लूला पण बघा ती काय खेळते आणि मग जेवण पण करा, आणि दीपक येईपर्यंत वेट केला ना की जेवण करायला खूप वेळ जातो. आणि मग 8 वाजता जेवण माझं रेडी नसलं ना की पिल्लूला ॲटलीस्ट 8:30-9पर्यंत जेवण लागतं. आणि दीपक कधी 8 वाजता येतो, आणि मग तो 8 वाजता आल्यानंतर मग ते जेवण करायला घेतलं की पिल्लूला भूक लागली की मग ते वरचं खाणं खाऊन झालं ना की मग तिचं जेवण कमी होऊन जातं. सो त्याच्यामुळे तिला बघता मला जेवण करावं लागतं कधी. मग त्याच्यामुळे मग आरती प्रिपरेशन अशी करून ठेवते, वाटण म्हणा, लसूण सोलून त्याला ग्रेट करून, मग ते बरं पडतं मला सगळं असं फोडणी वगैरे द्यायला. थोड्या वेळाने मग तिचा बाजूचा फ्रेंड आला, हर्षदीप, त्याच्यासोबत ती खेळत होती. उसको संडे मंडे, हाँ वो 11 भी बोलती है. समारा ते काय आहे सांग. संडे थर्सडे काय? हां, बताइयो. एप्रिल. अप्रैल, मई, जून, जुलाई, अगस्त, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. आता तो आलेला तर मला तिथे बसून राहायचं एवढी गरज नव्हती, फक्त येऊन जाऊन सारखं बघत होते की दोघे काय करतात, काय खेळत आहेत. सो त्याच्यानंतर मग म्हटलं चला आता अद्रक लसूण आहे ते सोललेलं आहे, आता त्याची आहे ते मी पेस्ट करून घेते. नॉर्मली मी पेस्ट करते, पण कधी आहे ना हे करते असं, म्हणजे ग्रेट करून घेते, जेणेकरून कसं होतं सुक्या भाजीत पण टाकता येतं आणि ओल्या भाजीत पण टाकता येतं. थोडंसं तेल टाकते, तेलाने काय होतं ना, तो अद्रक लसूणचा वास असतो ना तो खूप हे म्हणजे असं वास एकदम विचित्र येत ना, आणि लाँग टाईमसाठी असं चांगलं राहतं. सो असं ग्रेट करून घेतलं आणि त्याला असं ग्लासच्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवलं. ग्लासच्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवलं ना की त्याचा स्मेल आहे ना लाँग टाईमसाठी चांगला राहतो आणि नीट राहतो. सो इथे नंतर मग पिल्लू आणि तो ड्रॉइंग वगैरे करत. रुटीन असं चाललंय, पिल्लूच्या आत्ता आंघोळ घालते, ते पण संध्याकाळी, कारण का सकाळी ती उठते ना तेव्हा पाणी जातं, आणि मग तिचं असं असतं ना की तिला टब भरून पाणी लागतं, ऑलमोस्ट पुरा टब, आणि मग तेवढं गरम करणं समायला तसं लागेल तुझ्या तोंडाला. सो ते पॉसिबल नाही होत. पुरा टब ते हिटरनी गरम करा, मग ते थंड पाणी, मग मी ते थोडंसं इग्नोर मारते. आणि मग मी संध्याकाळीच तिला, दुपारी येतं पण एवढा वेळ नसतं, मग मी संध्याकाळी 7 वाजता पाणी येतं ना तेव्हा तिला आंघोळ घालते. सध्या असंच चालू आहे, नाहीतर कधी सकाळी पण घालून घेते जेव्हा ती उठलेली असते तर. सो आता तिची आंघोळ झाली की मी फ्रेशन अप होईल. बाकीचं काहीच केलं नाही आहे, जेवण करायचं आहे. सो पाणी आलं ना की हीच गडबड असते. पिल्लूचे फ्रेंड आलेले, सो त्याच्यामध्ये ती थोडीशी खेळत होती, आणि मग नंतर त्यांना सांगितलं आता जा पाणी आले, पिल्लूची आंघोळ घालायची आहे आणि मला बाकीची कामं आहेत ती आवरायची. सो आता पिल्लूला करते एग. माहीत नाही खाईल की नाही, कारण का सध्या असं झालं ना ते राईसकडे थोडी कमी आहे, राईस कमी खाते आणि पराठेच खूप खायला लागले, चपाती, पराठे, लच्छा पराठा असे समथिंग सगळं. सो चला हाचा तिच्यासाठी एक दीपक घेऊन येईल तेव्हा करेल. त्याला अजून टाईम आहे, मला माहीत नाही कधी होणार आहे. वाटण तर आता तयार करून ठेवते. सो चला तिला पटकन रेडी वगैरे करते आणि मग कंटिन्यू करते ब्लॉग. कोण आलं? बाबा आलंय. बाबांना डान्स कसा करून दाखवशील? ये कोण आलं? कोण आलं समायरा? आवाज दे बाबांना आवाज. कोण आलं? कोण आलं? कोण आलं समायरा? बाबा आले की असं तिचं चालू असतं, कारण का तिला माहिती आहे बाबा मला काही ना काहीतरी आणतातच. त्याच्यामुळे तो आला की त्याच्या पाठी असं नाचानाच तिचं चालू असतं, काय करताय, कुठे काय ठेवतं. आला ना की आधी पहिले खिशाला असे हात लावून बघेल की पेपरचा आवाज येतो का, म्हणजे रॅपरचा आवाज येतो का चॉकलेटचा, बॅगमध्ये चेक करेल आणलं आहे का, आणि मग नंतर गप्पा त्याच्यासमोर उभी राहील, त्याला काय हग देईल, त्याला काय पा देईल, असं तिचं चालूच असतं लाडीपुडी लावणं. कारण का तिला माहिती आहे घेताना बाबा काही ना काहीतरी आणतात. आणि संध्याकाळी आंघोळ घातली त्याच्यामुळे केस थोडीशी ओले आहेत,
कारण का सकाळी एवढी आंघोळ घालायला आज जमली नाही, त्याच्यामुळे मग मी म्हटलं जाऊन दे संध्याकाळीच घालते, जेव्हा 7 वाजता पाणी येतं ना तेव्हा आंघोळ घालून घेतली. कारण का आता सध्या थंडी पण आहे ना, ती खूपच कमी झाली आहे, त्याच्यामुळे एवढं काही वाटत नाही. सो हळदीप आलेला तेव्हाच मी थोडंसं कांदा खोबरं वगैरे आहे ते भाजून ठेवलेलं. म्हटलं आता दीपक येईल तेव्हा ग्राइंड करेल आणि मग डब्यामध्ये स्टोअर करून असं वाटण्याने मी तयार करून ठेवते, अगदी आठवड्याभराचं तयार करून ठेवते. म्हणजे ग्रेव्हीची भाजी म्हणा किंवा काही ते पटकन फोडणी दिली ना की एवढं तामझाम करायची जरूरत नाही लागत. फक्त कांदा टोमॅटो टाका आणि थोडंसं वाटण भाजी पटकन होऊन जाते, अगदी थोड्या वेळात ती भाजी होऊन जाते. जेव्हा मी जेवण करते ना तेव्हा पिल्लूचं चालू असतं मध्ये मध्ये येणं, काय करते काय नाही. हातातलं काम सोडलं का मी ॲप्रॉन वगैरे घातलेला असतो ना, मग तिला कळून देतं तर मम्मी काय लवकर येणार नाही, म्हणून 10 वेळा असं येऊन वाकून बघून जाणार ती की झालं का झालं का झालं का. सो माझं आहे ते काम झालं म्हणून आली आणि पिल्लूला थोडंसं पॅम्पर केलं, तिच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड केला आणि मग नंतर परत आहे ते मी माझ्या कामाला लागली. नाहीतर मग तिचं असं होतं, अगदी मी अर्धा तास किचनमध्ये असलं ना की मग ती माझा हात धरून आहे ना घेऊन येते आणि सांगते ॲप्रॉन काढ आणि आता बस. सो दीपक फ्रेशन अप होत होता तोपर्यंत मी इथे उभी होती, कारण का पिल्लू काय करते ना सोफ्यावरती उभी राहते आणि जम करते, कधी कधी अशी वागते, काही ना काहीतरी तिचं चालू असतं तिचं. सो थोडा वेळ तिच्यासोबत टाईम स्पेंड केला आणि नंतर लगेच मग जेवायला वगैरे दिलं पिल्लूला दीपकला आणि मग आम्ही जेवलो वगैरे. आणि मग नंतर भांडी वगैरे घासायला घेतली. 9 वाजता पाणी येतं, 9 ते 10 पाणी असतं, त्याच्यामुळे 9:30पर्यंत किंवा 9:45पर्यंत जेवण वगैरे आवरले की किचन ओटा एकदम क्लीन होऊन जातो 10 वाजेपर्यंत. सो भांडी वगैरे घासून घेतली आणि मग नंतर बाकीचं जे पिल्लूने पसारा केलेला तो आवरावा लागतो. तिचं ते खेळणं काही म्हणजे चालूच असतं. आमच्या हॉलमध्ये जास्त करून पसारा होतो आणि सध्या तरी आता बेडरूममध्ये काय होतं ना, ती माझं जे मेकअपचं सामान, ज्वेलरी म्हणजे त्या गोष्टीमध्ये तिला आता खूप सारा इंटरेस्ट आहे. सो त्या गोष्टीमध्ये त्या गोष्टीचा पसारा आणि खेळण्यांचा पसारा हे चालूच असतं तिचं. सो इथे आम्ही बिग बॉस बघत होतो, दीपक, मी आणि पिल्लूचं चालू होतं. पिल्लू पण बघते, कारण का भांडणं होतात, काही ना काहीतरी बोलतात, ती ऐकतच असते, पण एवढं तिचं असं लक्ष नसतं तिचं. ती कुठे बुक घे, कुठे ब्लॉग्सनी खेळ, हे तिचं चालू असतं. सो असा काहीतरी आजचा दिवस गेला आमचा. हा जो व्हिडिओ आहे तो 2 दिवसाचा आहे. सो चला, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.